सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक जिल्हा बँकेच्या सक्त कर्ज वसुलीच्या विरोधात कर्जदार शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. नाशिकमधील ऐतिहासिक म्हणून ओळख असलेल्या श्री काळाराम मंदिरात जाऊन सीता नवमीच्या निमित्तानं सीतामाईला साकडं घालण्यात आलेलं आहे. सरकारला शेतकऱ्यांची कर्ज वसुली थांबवण्याची सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना देखील शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात आलेली आहे. दरम्यान गेल्या 2 वर्षापासून शेतकरी संघर्ष करत आहेत, मात्र सत्ताधारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांकडून करण्यात आलेला आहे. हक्काचा नाही कुणाच्या बापाचा शेतकऱ्यावरील कर्ज वसुली थांबलीच पाहिजे. शेतकऱ्यावरील अनैतिक कर्ज वसुली थांबलीच पाहिजे. नाही कुणाच्या बापाचा शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे. शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे. सातबारा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा झालीच पाहिजे. शेतकऱ्याची सीतामाईला साकडं घालून कर्जमाफी करावी आणि जिल्हा बँकेची सक्तीची कर्ज वसुली तातडीनं थांबवावी अशी प्रार्थना शेतकऱ्यांनी सीतामाईकडे केलेली आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे. पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा. पाणी शिळे होत नाही. कपडे धुताना, हात धुताना, दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या. झाडांना पाणी घालते वेळी झारीचा वापर करा. वाहन धुताना बादली किंवा मगचा वापर करा. पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारित.